पण राज्याभिषेकाची गरज काय होती महाराजांना? महाराज अशा पण लढाया करत होते, राज्यकारभार चालू होता महाराजांचा. मग राज्याभिषेक करून एवढा खर्च करण्याची गरज काय होती महाराजांना? राज्याभिषेकाची गरज काय होती हे समजून घ्यायचं असेल तर राज्याभिषेकाच्या आधी आणि नंतर काय झालं याचं कंपॅरिझन करावं लागेल. आता शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेक तर नव्हते, तेव्हा शिवाजी राजांचा जे पण उल्लेख मुघल आणि आदिलशाही पत्रामध्ये आले, ते एकतर रेबेल म्हणजे बंडखोर किंवा जहागीरदाराचा मुलगा असे आलेले. पण अगदी शिवाजीराजे छत्रपती झाल्यानंतर युरोपीय लोकांच्या पत्रात सुद्धा शिवाजीराजे किती महत्वाकांक्षी राजे आहेत, शिवाजीराजे किती ग्रेट आहेत, अशा प्रकारचे सगळे उल्लेख आलेत. अर्थात शिवाजीराजांना जागतिक स्तरावरती राजकीय पटलावरती एक वेगळं स्थान मिळालेलं आहे. शिवाजीराजे आग्र्याला गेले तर तुला माहित असेल, पण शिवाजीराजे आग्र्याला जाताना सापशिकन खानानं महाराजांना रिसीव्ह केलं नव्हतं. पुढे गेल्यावर रामसिंगाचा मुळशी महाराजांचं स्वागत करायला आला होता. या सगळ्या घटनेतून महाराजांचा अपमानच झाला होता. पण दुसरीकडे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजीराजे जेव्हा छत्रपती झाले, तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेत असताना कुतुबशाह महाराजांना रिसीव्ह करायला स्वतः राज्याच्या वेशीच्या बाहेर आला होता आणि महाराजांचं त्यांनी ग्रँड वेलकम केलं होतं. हा ड्रास्टिक चेंज जर कशामुळे झाला असेल तर तो राज्याभिषेकाच्या घटनेमुळे झालेला आहे. आणि लक्षात घे, शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज कधीच नव्हती. राज्याभिषेकाची गरज तुम्हा आमच्यासारख्या सामान्य रयतेला होती. गेली अनेक वर्ष या मातीमध्ये हिंदू राजा झालाच नव्हता. त्यामुळे लोक राज्याभिषेक हा शब्द सुद्धा विसरली होती. त्यामुळे इथल्या लोकांना राज्याभिषेक शब्दाची नव्यानं ओळख करून देण्यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक घडवून आणला. आणि जर तो झाला नसताना तर कविभूषण म्हणतो तसं काहीतरी घडलं असतं की अगर शिवाजी न होते सुन्नत होती सत्ता.